संग्राम जगताप यांच्याकडून विशिष्ट समाजाच्या विरोधात वक्तव्य, पक्षाची भूमिका सेक्युलर, संग्राम जगताप यांना सांगणार. संग्राम जगताप यांना वक्तव्याची विचारणा करणार. संग्राम जगतापांच्या विधानावर अजित पवारांची प्रतिक्रिया. माझ्यावर केस करण्याचा उद्देश हाच होता की मी घाबरून गप्प बसेन, पण मी सगळ्यांना सांगू इच्छितो की मी घाबरणार नाही. इम्तियाज जलील यांची प्रतिक्रिया. सरकारची स्थिती भिकाऱ्यासारखी झाली. लाडकी बहीण योजना आणल्यानंतर अनेक योजनांना सरकारकडून कात्री. शिवभोजन थाळीच्या अनुदानावरून विजय वडेट्टीवारांची टीका. उद्योगपती संतोष लड्डा यांच्या घरावरील दरोडा प्रकरणी एन्काउंटर केलेल्या अमोल खोतकरच्या बहिणीला अटक. घरामध्ये झडतीमध्ये आढळलं 22 तोळे सोनं, 5 जिवंत काडतुसं सापडल्याची माहिती. पोलीस तपासामध्ये माहिती उघड झाल्यानंतर रोहिणी खोतकरला अटक. अमरावती जिल्हा बँकेबाबत बच्चू कडूंना मोठा दिलासा. विभागीय सहनिबंधकाच्या निर्णयाला नागपूर हायकोर्टाची स्थगिती. नाशिकमधील गुन्ह्यामध्ये बच्चू कडूंना 1 वर्षाची शिक्षा झाल्यानंतर अध्यक्षपदावरून अपात्र केल्याच्या निर्णयाला कोर्टाची स्थगिती. तर सत्याची बाजू जिंकली आहे, सत्ता हरली आहे. बच्चू कडूंची प्रतिक्रिया. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक गुरुवारी होणार. पावसाळी अधिवेशनाचा मुहूर्त ठरणार. 30 जूनपासून पावसाळी अधिवेशन सुरू होण्याची शक्यता. पुणे रेल्वे स्थानकाला बाजीराव पेशव्यांचं नाव देण्याची मेधा कुलकर्णींची व्यक्तिगत मागणी. नाव द्यायच्या वेळेला राज्य सरकार भूमिका घेईल. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री याबाबतीत प्रगल्भ आहेत. प्रवीण दरेकरांची मेधा कुलकर्णीच्या मागणीवर प्रतिक्रिया.